जिग्नेशजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते समाजसेवक कन्हैया बेटा भोईर साहेबांचा स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत। अतिशय चांगलं काम त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये केलंय। या स्पर्धेला सुद्धा चांगला सपोर्ट त्यांनी आपल्याला दिलेला आहे आणि आपल्या जुचंद्र गावातील एक अनमोल रत्न आहेत। नक्कीच प्रत्येक स्पर्धेला काही ना काही देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो। कन्हैया मनोहर भोईर बेटा दादा यांचं केला जातोय स्वागत आणि सन्मान। एक चांगलं व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व आहे, चांगलं नेतृत्व, चांगलं दातृत्व, चांगलं वक्तृत्व। एकदा जोरदार टाळ्या कन्हैया मनोहर भोईर बेटा दादा यांच्याकरता जिग्नेशजी म्हात्रे यांच्या माध्यमातून केलं जातं स्वागत। मायची उपदेना विशाल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जातंय। संतोषजी बुकले साहेब या ठिकाणी आहेत, समाजसेवक आहेत आणि त्यांचा हा विशेष सन्मान आपण करतोय। त्याचे संतोषजी बुकले आपलं इथे सन्मान केलं जाते। प्रथमेश भोईर यांना विनंती केली की आपण यायचं आपल्या शुभ हस्ते बुकले साहेबांचा आपण करूया विशेष सन्मान। चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि या स्पर्धेला आपलं बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल आपला आभारी आहोत। पायची ऊब देणं विशाल सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केले जाते। राजा मोहिते साहेबांचा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जातोय। आणखीन आमचे आता राजा मुलिक साहेबांचा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करतायत। कुमार प्रथमेश कन्हैया भोईर यांच्या शुभ हस्ते मायेची ऊब देणारी शाल, महाराष्ट्राचं हे महावस्त्र आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येतंय। जुचंद्र प्रीमियर लीगचं हे तिसरं पर्व या ठिकाणी संपलंय। आदरणीय सन्माननीय पुनीतजी पाटील साहेबांचा या ठिकाणी आपण विशेष सन्मान करणार आहोत आणि त्यांना विनंती करणे आपण पुढे यायचं। प्रथमेश कन्हैया भोईर यांच्या शुभ हस्ते त्यांचा केला जातो विशेष सन्मान। एकदा पाहुण्यांकरता टाळ्या झाल्याच पाहिजे। मायेची ऊब देणारी शाल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे। त्याच्यानंतर आपण असं हे व्यक्तिमत्व जो हसरा चेहरा आहे, छत्रपती वॉरियर्स टीमचे संघमालक आहेत आणि खेळाडूंचं मनोबळ वाढण्याकरता मॅन ऑफ द सिरीज म्हणून या JPLच्या तिसऱ्या पर्वामध्ये ज्यांनी पॅशन प्लस ही टू व्हीलर गाडी ठेवलेली आहे ते आपल्या या टुर्नामेंटचे स्पॉन्सर आश्रयदाते जिग्नेशजी म्हात्रे साहेबांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी होतोय आणि तो सन्मान करण्याकरता कन्हैया मनोहर भोईर बेटा दादांना आणि प्रथमेश आपण देखील या एकदा जोरदार टाळ्या ज्यांनी बाईट दिले जिग्नेश शेठ म्हात्रे यांचा हा विशेष सन्मान केला जातोय। टाळ्या जेवढ्या येतील तेवढ्या येऊ द्या कारण की अप्रतिम व्यक्तिमत्व दानशूरपणा दाखवला या स्पर्धेमध्ये। त्यांचं एकच म्हणणं होतं की आपले सर्व गावची युनिटी असायला पाहिजे। त्याच्यानंतर आपण संघ मालक म्हणून स्वागत आणि सन्मान करूया रॉयल डेव्हिल्स टीमचे संघ मालक आणि ज्यांनी या 3 दिवस लागणाऱ्या लाईव्हची व्यवस्था केलेली आहे त्या हर्षदजी पाटील साहेबांकरता जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात। त्यांचं स्वागत आणि सन्मान करण्याकरता अतिथी कक्षामधून मी विनंती करतोय कुमार प्रथमेश कन्हैया भोईर यांच्या शुभ हस्तेचा स्वागत आणि सन्मान होतोय। या संघ मालकांकरता जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो। अप्रतिम रॉयल डेव्हिल्सचे ओनर राहिला, चांगला संघ त्यांनी निर्माण केला, चांगली बांधिलकी आणि रनरअप राहिला त्यांची टीम। हर्षद पाटील यांचा विशेष सन्मान आणि त्यानंतर शिवतेजचे संस्थापक आहेत आणि या स्पर्धेकरता लागणारे चेंडू त्यांच्याच माध्यमातून आले। त्यांचा संघ देखील टॉप 3 मध्ये आला आणि नचिकेतची घरत भाईंचं केलं जातं इथे स्वागत आणि सन्मान। मी विनंती करतोय निशाण म्हात्रे आपल्या शुभ हस्ते करायचं नचिकेत भाई नचिकेत घरत यांचा विशेष सन्मान। एकदा जोरदार टाळ्या नचिकेतची घरत यांच्याकरता। सुपर 3 मध्ये त्यांच्या टीम सुद्धा आपल्याला जाताना दिसली। नचिकेतची घरत एक अतिशय चांगले युवा कार्यकर्ते म्हणून त्यांना पाहिलं जात आहे आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातो। त्याच नंतर नेहमीच मोठमोठ्या स्पर्धांमध्ये मदतीचा हातभार लावतायत। आता सुद्धा विहाना सुपर किंग्स या संघाचे संघ मालक म्हणून त्यांनी चांगलं योगदान दिलंय आणि JPL करता रोख रक्कम 5,000 रुपयाचा आर्थिक सहकार्य करणारे आपल्या गावातील लाडकं व्यक्तिमत्व श्री रोहन कुंजविहारी पाटील साहेबांना विनंती करतोय आपण या ठिकाणी समोर या आणि आपलं स्वागत आणि सन्मान करण्याकरता मी जिग्नेशजी म्हात्रे साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान आपण करावा। विहाना सुपर किंगचे या आहेत किंग आणि एकदा जोरदार टाळ्या रोहन कुंजविहारी पाटील साहेबांकरता। त्यांची टीम देखील जिंकली आहे आणि टाळ्यांचा वर्षाव होतोय। जिग्नेशदादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते त्यांचा स्वागत आणि सन्मान। सर्वांना एकत्रित करण्याकरता एक मोठं मन लागतं आणि ज्यांच्या नावामध्येच हृदय आहे ते हृदयनाथजी भोईर जय श्रीराम
जुचंद्र टीमचे संघ मालक आहेत. अतिशय चांगलं काम त्यांनी केलं. खेळाडूंना चांगला प्लॅटफॉर्म देण्याचं काम त्यांनी केलंय आणि त्यांचं स्वागत आणि सन्मान करण्याकरता मी अतिथी कक्षामधून पुन्हा एकदा विनंती करतोय जिग्नेश म्हात्रे साहेबांना त्यांच्या शुभ हस्ते तो स्वागत आणि सन्मान आपण करावा. जोरदार डाल्या हृदयनाथ भोईर यांच्याकरता अप्रतिम संघ होता. वरचढ दाखवला होता. टॉप 6 मध्ये गेलेला संघ होता. कुठेतरी कमी पडला मात्र चेहऱ्यावरची स्माईल बघा. हृदयनाथ भोईर यांच्याकरता जोरदार डाल्या. खरोखरच मनाची श्रीमंती पाहायला मिळाली हृदयनाथ भोईर यांची. आणि त्याच्यानंतर मी विनंती करतोय जीवनजी डिसोजा जर या ठिकाणी असतील तर त्यांनी सुद्धा या. इतर बंटी सिक्सर्स 2727 टीमचे संघ मालक या ठिकाणी असतील तर त्यांनी सुद्धा या. येणार कट्टा राजे पाटील त्यांना सुद्धा विनंती करतोय आपण सुद्धा या. त्यानंतर SM फिटनेस टीमचे संघ मालक शुभमचे म्हात्रे यांना सुद्धा विनंती करतोय आपण जर या ठिकाणी असाल तर आपण अतिथी कक्षामध्ये या. ओम साई 1110 टीमचे संघ मालक ज्याने आमच्या या 3 दिवसामध्ये लागणाऱ्या संपूर्ण पाण्याची व्यवस्था केलेत ते जितेंद्र कांतीलाल पाटील साहेबांना विनंती करतोय आपण सुद्धा या अतिथी कक्षामध्ये या. सर प्लीज या. आपला या ठिकाणी यथोचित मान सन्मान होतोय. निलेशजी चव्हाण यांना सुद्धा विनंती करतोय आपण सुद्धा या. चला ज्या असतील त्यांनी या प्लीज. सर्वांची नावं आम्ही अनाउन्समेंट केलेत. जो JPL चा लोगो अप्रतिम रंगवला गेला, सजवला गेला आणि त्याची आखणी ज्यांनी काढलाय आदरणीय सन्माननीय प्रणितजी भोईर आणि मिनारजी पाटील यांना विनंती केली आपण यायचंय. आपला इथे हा सन्मान केला जाईल. आहेत का मिनार दादा पाटील? या मिनारजी या. अतिशय चांगला सपोर्ट तुम्ही या स्पर्धेकरता दिलाय. चांगलं योगदान तुम्ही देत आहेत आणि मिनारजी पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. एक जुचंद्र गावातील एक अप्रतिम रांगोली कलाकार आहेत. जुचंद्रचं नाव त्यांनी वर्चस्व केलंय आणि एक चांगले फाईन आर्टिस्ट म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते मिनारदादा पाटील यांच्याकरता जोरदार टाळ्या आणि त्यांचा हा विशेष सन्मान केला जाईल. बेटा दादा भोईर यांना विनंती करेन की आपला शुभ हस्ते मिनारदादा पाटील यांचा विशेष सन्मान. हे तुम्ही बघू शकतायत मिनार पाटील अतिशय चांगले कलाकार आहेत. रांगोळी कलाकार, चांगला सपोर्ट्स आणि फाईन आर्टिस्ट म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांचा स्वागत आणि सन्मान होतोय. ही महाराष्ट्राचं प्रणित यांना सुद्धा विनंती करतोय. प्रणित तुम्ही सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहात आपण सुद्धा या. प्रणित प्लीज या लवकर. प्रणितजी या ठिकाणी येत आहेत. त्यांचा सुद्धा आपण स्वागत आणि सन्मान करूया. प्रणितजी थँक्स. आपण चांगला सपोर्ट केलाय. अक्षय जो लोगो आपण पाहिला ना तर मिनार पाटील आणि प्रणित दादा यांच्या माध्यमातून अप्रतिम तो खेळपट्टीवरती JPL चा आपण सिम्बॉल लोगो पाहिला तो त्यांच्याच माध्यमातून आलाय आणि एक चांगले कलाकार आहेत. त्यांचा हा यथोचित सन्मान बेटा दादांनाच विनंती करीन की आपल्या शुभ असते त्यांचा हा सन्मान आपण करायचा. जोरदार टाळ्या त्यांच्याकरता. त्याचबरोबर हा सन्मान या ठिकाणी होतोय प्रणितजींचा. त्याचबरोबर माझी विनंती असेल लकी स्ट्रायकर टीमचे संघ मालक सिद्धार्थ म्हात्रे आणि मयूर पाटील यांना की आपण जर या ठिकाणी उपस्थित असाल तर अतिथी कक्षामध्ये या. सिद्धार्थ म्हात्रे आणि मयूर पाटील कुठे असतील तर या. त्यांचे बंधू अक्षय पाटील आहेत. आपण आलात तरी चालेल. चला आपण आमचे जे ऑफिशियल आहेत त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान करूया. या जुचंद्र गावातील पंच म्हणून ज्याने आपलं नाव कमावलेलं व्यक्ती आहे ते ललितजी भोईर सरांकरता आपण या ठिकाणी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करूया. अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला दिसून येत आहेत आणि त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय. ललित भोईर वन ऑफ द बेस्ट अंपायर जुचंद्र नगरीतील एक अप्रतिम अंपायर्स आणि खऱ्या अर्थाने जबरदस्त त्यांची अंपायरिंग राहिले संपूर्ण JPL मध्ये. मी विनंती करतो हेमराजजी भोईर साहेबांना आपल्या शुभ हस्ते त्यांचा स्वागत आणि सन्मान आपण करावा. हेमराजजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान केला जातोय. तो म्हणजे पंच ललित भोईर सरांकरता जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. नक्कीच उन्हाच्या तीव्रतेमध्ये अंपायरिंग करणं खाऊ गोष्ट नाही आणि त्यानंतर आपण पुढील सन्मान करणार आहोत विरल नायर सरांचा. त्यांना विनंती करणं आपण देखील यायचं. अप्रतिम अंपायर्स
नुसतं पालघर जिल्हा नाही, ठाणे जिल्हा आपण पाहिलंय, संपूर्ण मुंबई मोठमोठे दौरे ज्यांनी केलेत आणि आपल्या डिसिजन वरती नेहमी ठाम असणारे अंपायर विरल नायर सरांचा आहे तो जे सन्मान. आणि या ठिकाणी जनार्दनजी म्हात्रे साहेब आहेत, त्यांना विनंती करीन आपल्या शुभ हस्ते एक अप्रतिम अंपायर एकदा जोरदार टाळ्या विरल नायर सरांकरता. हा सन्मान होतोय विरल नायर सरांचा जनार्दन म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते. त्याच्यानंतर आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत तो म्हणजेच आशुतोष वेवारे सरांचा. आशुतोषजी प्लीज आपण अतिथी कक्षामध्ये या. अतिशय चांगलं काम मागच्या 3 दिवसांमध्ये उन्हातानाची पर्वा न करताना एकाच जागेवर उभं राहणं, योग्य तो निर्णय देणं आणि हा सन्मान करण्याकरता व्यासपीठावरून मी विनंती करतोय कन्हैया बेटा भोईर सरांना आपल्या शुभ हस्तेच हा सन्मान होऊन जाऊ द्या. सक्षम अंपायर आहेत आणि DRS आपण घेतलं त्यांच्या माध्यमातून एकही DRS फेल गेला नाही. सर्व डिसिजन अप्रतिम आशुतोष वेवारे सरांचा या ठिकाणी केला जातोय हा सन्मान. थँक्यू. त्याच्यानंतर आपण स्वागत आणि सन्मान करतोय आजच्या दिवसात उपलब्ध झालेले आमचे पंच लेदर क्रिकेटचा जास्त अनुभव समीर पाटेकर सरांना विनंती करतो प्लीज आपण अतिथी कक्षामध्ये या. एक अतिशय चांगले पंच आहेत आणि मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ते पंचांच्या भूमिकेमध्ये असतात. जिग्नेश म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान आपण करूया. जबरदस्त अंपायरिंग राहिले आज आल्यात, मात्र काय अंपायरिंग राहिले त्यांचे देखील अप्रतिम काम राहिले संपूर्ण JPL मध्ये आणि त्यांच्याकरता जोरदार टाळ्या. आज अजित म्हात्रे या ठिकाणी उपस्थित नाही राहिलेत, मात्र त्यांचं देखील आभारी आहोत. त्यांनी देखील 2 दिवस चांगली अंपायरिंग केली. तिथे मला 2 सायकल दिसत आहेत, मात्र ज्या सायकल स्पॉन्सर करणारे आमचे स्पॉन्सर या ठिकाणी आहेत मी चेतक पाटील यांना विनंती करतोय प्लीज आपण अतिथी कक्षामध्ये या. आपला या ठिकाणी स्वागत आणि सन्मान होतोय. चेतक दादा पाटील एक अप्रतिम व्यक्तिमत्व आहेत, ते देखील चांगला खेळ करतात आणि चांगली समाजसेवा नेहमीच पाहिलंय आपण. आणि चेतक दादा पाटील हा हसरा चेहरा नेहमी सर्वांना मोटिवेट करत असतो. विलीनजी पाटील साहेबांना विनंती करीन चेतक पाटील यांचा हा विशेष सन्मान आपण करायचा आहे. एकदा जोरदार टाळ्या चेतक दादा पाटील यांच्याकरता. चांगलं सहकार्य त्यांनी केलेलं आहे. आणि अभिषेकजी म्हात्रे उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्यांनी सायकल या ठिकाणी दिलेली आहे. अभिषेक म्हात्रे प्लीज आपण या अतिथी कक्षामध्ये आपला सुद्धा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय. अभिषेक म्हात्रे या ठिकाणी नाही आहेत, अर्थातच चांगला सपोर्ट त्यांनी केलाय. तत्पूर्वी आपण आता स्वागत आणि सन्मान करूया आमच्या युट्यूब चॅनलचा. आमचे 2 युट्यूब चॅनल आज एकत्रित आलेत आणि गावासाठी ते चांगलं काम करत होते. खूप बरं वाटलं. JTC आणि TCPचे प्रोप्रायटर अनुक्रमे महेंद्रजी भगत आणि मृणालजी म्हात्रे प्लीज आपण या ठिकाणी या. खऱ्या अर्थाने पहिल्यांदाच असं घडले जुचंद्र गावामध्ये दोन्ही चॅनल आपल्याला पाहायला मिळते. आपल्या गावातील चॅनल आहे, हक्काचं चॅनल आहे, हक्काची माणसं आहेत आणि या स्पर्धेमध्ये अप्रतिम काम केलंय. JTC आणि TCPचा हा सन्मान कन्हैया मनोहर भोईर बेटा दादांना विनंती करीन आणि जिग्नेशजी म्हात्रे आपल्या शुभ हस्ते दोघांच्या शुभ हस्ते केला जाईल हा सन्मान. JTC आणि TCP सर्व DRS आपण पाहिले, एकदाही अशी विघ्न पाहिलं नाही की तो डिसिजन दिला नाहीये. आणि डिजिटल स्कोर बोर्ड किती अतिशय चांगला आणि सोपा होता जो खास करून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वापरला जातो. तेच स्कोर बोर्ड आपल्याला इथे पाहायला मिळालेत. या दोघांबद्दल या दोघांसाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. JTC आणि TCP पहिल्यांदाच एकत्रित येऊन चांगलं काम करतायत. म्हणूनच ऍडजस्टमेंट जे असते ना ती आपलीच माणसं करू शकतात आणि ते करून दाखवले JTC आणि TCP लाईव्हने. त्यानंतर अप्रतिम साऊंड सिस्टम आपण ऐकलात. DJ युवराज, DJ हिमालय पाटील यांना विनंती करेन की आपण यायचे. प्रत्येक स्पर्धेमध्ये आज आवाज आपल्या आवाजाची काळजी घेतली जाते, चांगली संगीत पेश केले जात आहेत आणि हिमालय पाटील यांनी खूप प्रगती केली आहे आपल्या साऊंड सिस्टम मध्ये, त्यांचा हा विशेष सन्मान. नो डाऊट एक चांगले गायक आहेत आणि प्रॉमिस केलं होतं 2 ते 4 दिवसापूर्वी की शेवटच्या मॅच नंतर मी एखादं गाणं सुद्धा या ठिकाणी स्टेजवर गाईन, परंतु आता सध्या वेळ आपल्याकडे नाही आहे आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी विनंती करतो अतिथी कक्षामधून जनार्दन म्हात्रे साहेबांना आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करावा. DJ युवराज चांगली साऊंड सिस्टम आपल्याला पाहायला मिळाली आणि आमच्या आवाजाची काळजी ज्यांनी घेतलेली आहेत ते या ठिकाणी हिमालय पाटील ज्यांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय. फायनल देखील त्यांच्याच टीमने मारले म्हणूनच लक फॅक्टर ठरलाय.
हिमालय पाटील देखील. चला आता आपण विशेष सन्मान करणार आहोत. व्हॉइस ऑफ बाफाणे या स्पर्धेमध्ये अप्रतिम आवाज गुंजला गेला आणि प्रत्येकाला हवा हवासा आवाज. एक चांगले समालोचक मिस्टर संदीपजी गावण सरांचा यथोचित सन्मान करूया. कन्हैया मनोहर भोईर बेटा दादांना विनंती करीन की संदीपजी गावण सरांचा यथोचित आपण सन्मान करणार आहोत. एकदा जोरदार टाळ्या. अप्रतिम आवाज, वेगवेगळी शैली आहे आणि कमिटमेंट ही कमिटमेंट त्यांची नेहमीच आपण पाहिलंय. बहुमूल्य वेळ या स्पर्धेला काढल्याबद्दल संदीपजी गावण सरांचा आभारी आहोत. आपला हा विशेष सन्मान केला जातोय. त्यानंतर व्हॉइस ऑफ चंद्रपडा वाकीपडा तुषारजी सोनवणे अप्रतिम कमी वयात कमी काळात कमी वेळात ज्यांनी जास्त प्रगती केली, मोठमोठ्या स्पर्धेमध्ये नेहमीच आपण त्यांना पाहिलंय आणि त्यांचा हा यथोचित सन्मान केला जातोय. विनंती करीन हेमराजजी भोईर साहेबांना आपल्या शुभ हस्ते त्यांचा हा विशेष सन्मान. तुषार सोनवणे व्हॉइस ऑफ चंद्रपडा वाकीपाडा, जोरदार टाळ्या त्यांच्याकरता. हे तुम्ही बघू शकतायत उभरते समालोचक, त्यांचा स्वागत आणि सन्मान होतोय. आणि आता एक असा समालोचक जो प्रत्येक स्पर्धांमध्ये आपली छाप सोडतोय आणि अर्थातच हास्य होण्याचं काम आमच्या लाडक्या प्रेक्षकांना करतोय, ते अक्षयजी साटम महाराष्ट्राचे युवा समालोचक, उभरता सितारा अक्षय साटम यांच्याकरता जोरदार टाळ्या या ठिकाणी झाल्याच पाहिजे. जिग्नेशजी म्हात्रे साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते त्यांचा स्वागत आणि सन्मान आपण करावा. अक्षयजी साटम, आवाज आवडला ना? मग टाळ्या वाजवा. अक्षय साटम यांचा स्वागत आणि सन्मान होतोय. त्याचबरोबर आमचे मॅन्युअल स्कोरर आज 3 दिवस झालं चांगलं गुणलेखनाचं काम करतायत अंकित पवार यांचा स्वागत आणि सन्मान आपण करूया. अंकित पवार यांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय. अप्रतिम. प्रत्येक नक्कीच विकेटला वेगळा पेन, रन्सला वेगळा पेन, चौकाराला वेगळा पेन, षटकाराला वेगळा पेन, डॉट बॉलला वेगळा पेन आणि वेगवेगळ्या पेनांनी अप्रतिम आपण धावसंख्या नोंदक या ठिकाणी अंकित पवार यांचा केला जातो विशेष सन्मान. जबरदस्त गुणलेखनाचं काम केलंय आणि मी विनंती करतोय विलिंश पाटील आपल्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान होतोय. म्हणूनच आयुष्य सुद्धा एका पेनासारखं आहे. म्हणूनच शाही संपण्याआधी आपल्या जीवनाची कथा लिहून टाका, जशी आज प्रत्येकाने आपल्या जीवनाची कथा इथे लिहून टाकल्या. त्यानंतर गुरुदेव पाचंगे देखील आहेत, त्यांचा सन्मान आपण अगोदर देखील केलाय. थँक्यू गुरुदेव, आपलं देखील आभारी आहोत. त्यानंतर आपण बोलणार आहोत येणार कट्टा टीमचे जे संघ मालक आहेत राज चंद्रकांतचे पाटील यांच्याकडून रोख रक्कम 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलंय. ते इथे जरी नसले तरी त्यांच्याकरता जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. खरोखरच भरपूर एन्जॉय केला येणार कट्टा टीमने, दरवर्षी एन्जॉय करतो आणि यंदाही त्यांचा संघ आपण पाहिला. थँक्यू राजजी पाटील आणि मंडप डेकोरेटर भाईदास पाटील, सोन्या पाटील यांना विनंती करीन आपला हा विशेष सन्मान. संपूर्ण ही सजावट ज्यांनी केली आहे या स्पर्धेची आदरणीय सन्माननीय भाईदास पाटील, सोन्या पाटील यांना विनंती करीन आपण यायचंय, आपला हा विशेष सन्मान केला जातोय. ते या ठिकाणी उपस्थित सध्या तरी दिसत नाही. थँक्यू, इथे चांगली सजावट आपण केली म्हणून मंडप डेकोरेटरचं देखील आभारी आहोत. चला आता इथे मान सन्मान तर झाला, आता आपण वळणार आहोत थेट ज्या क्षणाची वाट बघतोय प्राइज डिस्ट्रीब्युशन. कोण असेल बेस्ट बॉलर, कोण असेल बेस्ट बॅटर, कोण असेल इमर्जिंग प्लेयर, कोण असेल मालिकावीर, चौकार षटकार कोणी ठोकल्यात, हे सर्व लेखाजोखा आमच्या जे स्कोररनी काढल्यात तेच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. चला जाऊया फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. खऱ्या अर्थाने मॅन ऑफ द मॅच क्लायमेट पडला आणि ते जो 2 बॉल मध्ये 10 रन आलेला ते मॅचचे टर्निंग पॉइंट ठरले. म्हणूनच नितेश हा ठरलाय फायनल मॅचचा हिरो. 2 बॉल 10 आणि इथे मात्र दशा आणि दिशा त्यांनी बदलून टाकले. विनंती करून यायचंय फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. नितेश येतोय कारण की हे क्षण महत्वाचे आहे. संदीप सर, काही खेळाडू असतात ज्यांना सातत्याने मॅन ऑफ द मॅच मिळत असतात, काही असे देखील खेळाडू असतात कधीतरी त्यांना मॅन ऑफ द मॅच मिळतो आणि नितेश त्या प्रकारचा खेळाडू आहे. जास्त प्रेम मध्ये नसतो, मात्र या संघामध्ये खेळत असताना फायनल मॅच मध्ये 2 बॉल मध्ये 10 धावा केल्या आणि खऱ्या अर्थाने हा आहे मॅच विनर.
उद्या तो भविष्यामध्ये जरी 5 ते 10 वर्ष गेल्यानंतर तो आपल्या कुटुंबाला सांगू शकतोय हाच तो फायनल मॅच होता आणि ज्याच्यामध्ये मी शेवटच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवला होता. नितेश कॉंग्रॅच्युलेशन. राजा मोहिते साहेबांना विनंती करतोय आपलं शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅच आपण वितरित करावा. मेगा फायनलचा मॅच होता ज्या मॅच मध्ये चांगलं बॅटिंग केली 2 चेंडूंमध्ये 10 धावा बनवल्या आणि हिरो ठरलाय तो नितेश हा खेळाडू. कॉंग्रॅच्युलेशन नितेश, वेल प्लेड. चला आता या स्पर्धेमध्ये जास्त चौकार कोणी ठोकल्यात, दिल मांगे मोर आणि ज्याने सर्वाधिक ठोकल्यात 4 असा खेळाडू आहे. कोण आहे ज्याने ठोकल्यात 4 सामन्यामध्ये 12 चौकार? संघ आहे जय श्रीराम, वन अँड ओनली दिपेश पाटील हा ठरलाय 4 किंग. आणि हे क्वालिफाय होण्याऐवजी अगोदर सेमीफायनल पर्यंतच होतं, क्वार्टर सेमीफायनलच्या मॅच पर्यंतच होतं. तोच लेखाजोखा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पुनीतजी पाटील साहेबांना विनंती करणे आपल्या शुभ असते. मागील वर्षीचा खऱ्या अर्थाने हा मिस्टर JPL होता आणि यंदा मिस्टर 4 किंग. चौकारांचा बादशाह बघितला आपण दिपेश पाटीलच्या रूपाने जो जय श्रीराम चूचंद्र टीमचा हिरा होता आणि तो चमकला. जितके बोली लागले ऑप्शन मध्ये तसंच काम त्या काढून इथे पेश केलंय. आता JPL मध्ये कोण आहे सिक्सर किंग? इथे रेस लागल्या भरपूर जणांची. सिक्सर किंग आहे, नाव येऊ द्या. इथून इथून तिथून ज्याने ठोकल्या त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये 4 सामन्याचा विचार केला आपण. 4 सामन्यांमध्ये 7 षटकार ज्याच्या नावावर आहे असा एकमेव खेळाडू ठरला आहे सिक्सर किंग विहाना सुपर किंगचा कुणाल मडके. कुणाल मडके जो गेंदबाज पे भडके, चांगले षटकार लांब लचक ठोकलेत आणि म्हणूनच षटकार किंग म्हणून त्यांचा या ठिकाणी गौरव केला जातोय. संतोषजी भोकले साहेबांना विनंती करीन आपल्या शुभ असते. कुणाल मडके 28,000 पॉइंट्सने सर्वाधिक महागडा खेळाडू विहाना सुपर किंगचा आणि जबरदस्त बॅटिंग इम्प्रेस केलंय. JPL त्याच्या नावावर राहिलंय खऱ्या अर्थाने. त्यानंतर आता जाणार आहोत इमर्जिंग प्लेअर. या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांनी अप्रतिम कामगिरी केले, सर्वांना आश्चर्यचकित केले असा खेळाडू आहे. कोण आहे इमर्जिंग प्लेअर? इथून पारचं नावाला, इथून तिथून पराभव झालेली टीम तुमचं देखील आहे. ज्याने 5 सामन्यामध्ये अप्रतिम धावा जमवल्यात त्या धावा ऐकाल तर आश्चर्य नक्की पडेल. 130 धावा ज्याने केल्यात, नाबाद 58, नाबाद 54, 2 वेळा 50 त्याच्या नावावर आहे. 12 चौकार आणि 10 षटकार. निशी आहे वन अँड ओनली पार्थ इमर्जंट प्लेअर. हे षटकार आलेत ना ते शेवटच्या मॅच मध्ये आपण काउंट करणार नव्हतो, म्हणून या गोष्टी तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. विजयजी पाटील साहेबांना विनंती करीन, विजयजी भोईर साहेबांना विनंती करीन आपल्या शुभ असते. 5च्या जास्त षटकार आहे, मात्र फायनल आणि सेमीफायनल धरून आहेत, म्हणूनच आपण क्वार्टर सेमीफायनल पर्यंतच विचार केला. एकदा जोरदार टाळ्या पाठ करता. 2 हाफ सेंचुरी, 130 धावा, इमर्जिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. व्हॉट परफॉर्मन्स, कुणी अपेक्षा केली नव्हती आणि अक्षय जशी हवी तशी बोली लागली नव्हती ऑप्शन मध्ये, परंतु आपण चर्चा केली होती की हा खेळाडू जबरदस्त कामगिरी करेल आणि ते करून दाखवलंय या खेळाडूने शिवतेज स्पोर्ट्स संघाद्वारे खेळत असताना. चला आता बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट कोण आहे? बेस्ट बॉलर एकच नाव आहे ते सध्या तरी, ज्याच्या नावावर या स्पर्धेमध्ये सर्वाधिक विकेट्स आहेत, आणि संदीप गावंड सर ती माहिती पोहोचवतील. बेस्ट बॉलर ज्या खेळाडूने 7 षटके टाकून 20 निर्धाव चेंडू टाकलेत आणि 59 धाबा देत 9 गडी बाद केलेत, तो खेळाडू आहे विहाना सुपर किंगचा की जय श्रीराम चुचंद्र टीमचा
तो आहे जय श्रीराम शिवचंद्र टीमचा हितेंद्र भोईर इज द बेस्ट बॉलर. आणि नक्कीच एका मॅच मध्ये 6 विकेट्स त्याच्या नावावर आहेत. हाय फाय बेस्ट 6 आणि इथे सायकल देखील आहे बेस्ट बॉलर करता. सर्व पाहुणे आहेत, सर्वांनी या. हितेंद्र भोईर खऱ्या अर्थाने काय खेळ राहिलाय. सायकल त्याच्या नावावर राहिले बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. वाव, एक खऱ्या अर्थाने आज वेळ आपल्याकडे कमी आहे. अन्यथा प्रतिक्रिया घेतल्या असतात त्याच्या घ्यायच्या. चला आपण जाऊया आता. सायकल देखील आहे. सायकल विसरला. सायकल विसरलाय. सत्तूला देणार आहे मला वाटते सायकल. सत्तू सायकल घेऊन जा. हितेंद्र थोड्याच वेळात आज जर बघितलं तर बक्षीस वितरण समारंभ या ठिकाणी सुरू झालाय आणि आता आपण वळणार आहोत बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट कोण असेल. इथे देखील रेस लागले. आपण क्वार्टर सेमीफायनल पर्यंतचाच रेकॉर्ड ऍड केलेला आहे. याची नोंद पुन्हा एकदा करायची आहे. ज्याने केल्या जास्तीत जास्त धावा 2-3 प्लेयर आहे रेस मध्ये. इथून शिवतेज 5चं नाव. वियाणा सुपर किंग कुणाल पाटील, जय श्रीराम, दीपेश पाटील, हितेंद्र भोईर. आता कामगिरी आपण सांगणार आहोत. 4 मॅच आणि जर विचार केला 48 चेंडू मध्ये 95 धावा, 2 षटकार, 12 चौकार आणि असा एक मात्र खेळाडू ठरला ज्याने केल्यात 95 धावा. तो आहे वन अँड ओनली दीपेश पाटील. वाव, इच्छा होती दीपेशची की मला सायकल मिळावी आणि त्याला ते मिळतंय. काय चांगली स्माइल देत आलाय बघा. परफॉर्मन्स चांगला दिला, मेहनत केली, परंतु शेवटच्या मॅच मध्ये कुठेतरी गणित चुकलंय. कॉंग्रॅच्युलेशन दीपेश, वेल प्लेड, वेल डन. दीपेश पाटील सायकलचा हकदार ठरलाय आणि दीपेशला या स्पर्धेविषयी 2 शब्द व्यक्त करावे लागतील. कशी वाटली JPL? ठरलाय बेस्ट बॅटर आणि बेस्ट चौकार किंग देखील ठरलाय. दीपेश कसं वाटलं एकंदरीत या संपूर्ण मालिकेत? कसं एन्जॉय केलं तुम्ही? थोडक्यात सांगायचंय. एन्जॉय म्हणजे खूपच चांगला केला. आम्ही खेळताना म्हणजे आम्हाला प्रेशर जाम होतं हितेंद्र आणि मला, कारण आमचे प्लेयर युवा होते, ते आम्हाला अंदाज घेत नव्हता. त्याच्यामुळे आम्ही इथपर्यंत तरी पोहोचलो. नेक्स्ट टाइम JPL मारायचा प्रयत्न करू. गावातल्यांनी सपोर्ट केला JPL साठी, काय म्हणशील? हो, गावातला सपोर्ट नेहमीच असतो आणि टुर्नामेंट सक्सेस झाली हे चांगली गोष्ट आहे. क्या बात आहे. एकदा जोरदार झाले दीपेश पाटील, बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. चला आता आपण बोलणार मालिकावीर. सध्या तरी आम्ही देणार नाही. आयोजकांनी सांगितलंय, आयोजकांनी असं सांगितलं की त्या कागदपत्र इथे पोहोचले नाही, त्यामुळे मॅन ऑफ द सिरीज ही कॅन्सल केलेली आहे. त्यामुळे 3य क्रमांकाकडे आपण वळणार आहोत. चला नंबर 3, खऱ्या अर्थाने नंबर 1 टीम होती पण नंबर 3 झाले. शिवते स्पोर्ट चंद्रपाडा, नचिकेत घरत यांचा संघ. काय जबरदस्त इम्प्रेस केलंय. असं नाही की एकाच संघातले खेळाडू होते, प्रत्येकाची युनिटी होती. वेगवेगळे प्लेयर्स एकत्रित आलेत. कौशिक आपण पाहू शकता, रोहित निकम, त्यानंतर भावेश पाटील, अनुज, अनेक सारे खेळाडू आहेत. नवीन खेळाडू आहेत. हेमंत लाखात आयकॉन प्लेयर, JB, त्यानंतर आपण पाहतो पार्थ, रोहित निकम, असे चांगले चांगले खेळाडू. निलेश मोरे. एकदा जोरदार टाळ्या शिवतेज स्पोर्ट नचिकेत घरत यांचा संघ करता. कॉंग्रॅच्युलेशन शिवतेज यांनी खरोखरच आज तेज दाखवला. कारण बघितलं तर लीग मध्ये जवळजवळ सर्वच मॅच जिंकल्या होत्या आणि सेमीफायनलच्या मॅच मध्ये त्यांच्या हाती पराभव आलाय, परंतु 3य क्रमांकावर त्यांना समाधान मानावं लागतंय. JPLचं 3ऱ्या पर्वामध्ये 3य क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो म्हणजेच शिवतेज स्पोर्ट्स चंद्रपाडा. नचिकेतची गरज आणि त्यांच्या टीमचं कौतुक. हार्ड लक भावेश पॉप्स, JB, रोहित निकम, विकास वायडा, हेमंत लाखात, संपूर्ण खेळाडू चांगले खेळलेत. कौशिक बिट्टू, वेल बॉल. त्याच्यानंतर आपण होऊया
या स्पर्धेचं द्वितीय पारितोषिक. त्याच्यानंतर द्वितीय पारितोषिक रक्कम आहे, रोख रक्कम 25,000 आणि आकर्षक JPL ट्रॉफी ती जाते रॉयल डेव्हिल्स सचिन पाटील यांच्या टीमला. कॉंग्रॅच्युलेशन आर्यन. केवळ आर्यन आपण बघतोय अनेक चांगले आहेत. बंटीनी वाजवले घंटी असा प्लेअर आहे. त्यानंतर सनी आहे, रमेश आहे, प्रथमेश आहे आणि आयकॉन प्लेअर अनिकेत बोमटे देखील आहेत आणि आर्यन भोईर काय टीमची बांधिलकी केले. ग्रुप स्टेज मध्ये कमी पडला होता संघ, मात्र लेट एंट्री केली, थेट एंट्री केली आणि रनर अप एकदा जोरदार टाळ्या रॉयल डेव्हिल्स हर्षद पाटील यांचा संघ. वेल प्लेड. रोख रक्कम 25,000 आणि आकर्षक अशी जुचंद्र प्रीमियर लीगची ट्रॉफी जाते या रॉयल डेव्हिल्स टीमला. कॉंग्रॅच्युलेशन. आपण सुद्धा खूप चांगला खेळ केलाय. वेल डन, वेल प्लेड. वेल प्लेड सनी, आर्यन, रमेश. त्याच्यानंतर आता जस्ट आम्हाला माहिती मिळाली की फोन आलाय आणि कागदपत्र अगदी क्लिअर केलेली आहेत मॅन ऑफ द सिरीजची. आणि म्हणूनच मॅन ऑफ द सिरीज हे पारितोषिक आम्ही वितरित करणार आहोत. चला पाहुण्यांनी खाली आलात तरी चालेल दोघांनीच्या. मालिका वीर चला मालिकावीरचा कोण आहे हकदार. आता तर कोणी अंदाज बांधेल काय हु इज द मॅन ऑफ द सिरीज. असं नाही की मालिकावीर अष्टपैलू कामगिरी करेल त्यालाच जाईल. जास्त दावा करणाऱ्याला देखील मालिकावीर असते, जास्त विकेट्सला देखील असतात आणि ऑलराऊंडरला देखील असते. नो डाऊट. विहाना सुपर किंग्स, निखिल खन्ना दुसऱ्या बाजूला, शिवतेज स्पोर्ट्स. जय श्रीरामचं तर नावच नाही याच्यात. व्यवस्थित अंदाज जर बांधाल तर 10,000 रुपये आणखीन मिळतील. चला आता नॉमिनी कोण कोण आहेत ते मी सांगतो. कुणाल पाटील, कुणाल मडके, पार्थ आणि त्यानंतर हार्दिक आहे. इथून दीपेश पाटील आहे, हितेंद्र भोईर देखील आहे, सत्यवान देखील आहे. सांगून टाकूया का. चला आपल्या मान्यवरांना सुद्धा उशीर होतोय आणि त्या कारणाने मॅन ऑफ द सिरीज जाते. पहिला आपण रेकॉर्ड सांगूया. पहिल्यांदा रेकॉर्ड हवा आहे ना तुम्हाला. चला आता बॉलिंगला ज्याने 4 सामन्यांमध्ये गडीबाद केले 9 आणि बॅटिंग करताना 4 सामन्यांमध्ये 2 वेळा नाबाद राहून 45 धावा त्याने केल्यात. लगातार 3 षटकार, 4 चौकार, 1 झेल आणि सर्व खेळाडू त्याच्या समोर झाल्यात फेल. वन अँड ऑनली जुचंद्र गावाचा ज्याच्या नावावर आहे सर्वाधिक मालिकावीर हितेंद्र भोईर मालिकावीर. वो काय सरप्राईज दिलं त्याला. आणि सत्यवान मुरकुंड यांनी त्याला उचलून आणलंय. कदाचित सत्तू याला आता सायकल तरी देतील हितेंद्र. 3 झेल आणि 1 रनआउट. हितेंद्र भोईरच्या नावावर अजूनपर्यंत बाईक नव्हती आणि ती बाईक देखील आता त्याच्या नावावर राहिली आहे. मला वाटतं संघ मालकांना सुद्धा बोलवायला पाहिजे. हो डायरेक्टली पॅशन प्रो, पॅशन प्लस ही गाडी दिली जाते. जिग्नेश दादा म्हात्रे यांच्या माध्यमातून ही गाडी स्पॉन्सर केली आहे. थँक्यू जिग्नेश दादा म्हात्रे. आणि हितेंद्र भोईर जुचंद्र गावातील सर्वाधिक मालिकावीर घेणारा पुन्हा एकदा करून दाखवले जय श्रीराम या संघाद्वारे. हितेंद्र अनेक पारितोषिक तुझ्या नावावर आहेत, अनेक सायकल असतील, अनेक ट्रॉफ्या असतील, मात्र बाईक मिळाल्या. काय म्हणशील या जुचंद्र प्रीमियर लीग विषयी आणि तुला बाईक मिळाल्या त्याविषयी. स्पर्धा खूप चांगली होती आणि हृदयनाथ भोईर आमचा संघ मालक माझा मित्रच आहे तो. त्याने सांगितले खेळ असं आणि खूप लकी आहे तो माझ्यासाठी
त्याच्यामुळे आज मला बाईक मिळाली. हितेंद्र, आणखीन एक प्रश्न असेल, आज रात्री झोप लागेल व्यवस्थित? काल नव्हती लागली, आज लागेल. मात्र घरी गेल्यानंतर ही नक्कीच. माहिती अगोदर कुणाला दिली जाईल? ही बाईक घरी गेल्यानंतर ही गोड बातमी कोणाला देशील? माझ्या मुलीला. आणि नक्कीच जोरदार टाळ्या हितेंद्र भोईर करता. कॉंग्रॅच्युलेशन. सायकल सुद्धा मिळाले त्याला, आणि सायकल मला वाटतं सत्यवान बुरकुंड याला तो देणार आहे. सध्या ही मोमेंटो त्याला दिली जाते. कॉंग्रॅच्युलेशन, मॅन ऑफ द सिरीज. या स्पर्धेमधील सर्वोत्तम खेळाडू ठरलाय हितेंद्र भोईर. इज द मॅन ऑफ द सिरीज. वेल डन. बघूया बाईक चालू आहे की नाही. सर्व मान्यवर थोडेसे मागे व्हा प्लीज. सर्व मान्यवर थोडेसे मागे व्हा. ही बघू शकता बाईक देखील आवाज ऐकू शकता. आणि ही बाईक एकदा जोरदार टाळ्या हितेंद्र भोईर करता. जय श्रीराम. चला आता खऱ्या अर्थाने JPL सीझन 3 चा खरा मानकरी ठरलाय. ट्रॉफी घ्यायला फक्त कॅप्टन वरती येईल आणि बाकीचे प्लेयर्स खालती राहतील. बघू शकता आपण हे चॅम्पियन JPL सीझन 3. प्लेयर पण येऊ द्या वरती. खेळाडू सुद्धा वरती या. वरती या. विनर्स टीम विहाना सुपर किंग्स. सुपर से भी ऊपर. विहाना किंग्स इज सुपर. क्या बात आहे. जबरदस्त खेळाडू कुणाल पाटील, कुशांत, गोपी आणि बाकीचे इतर खेळाडू. खन्ना इज बॅक. स्वागत. संदेश किनी, कुणाल मडके, हिमालय पाटील. एकदा जोरदार टाळ्या. विहाना सुपर किंग. सुपर से भी ऊपर. किंग इज किंग. ओनली विहाना सुपर किंग. चॅम्पियन. टाळ्या वाजवा. चॅम्पियन टीम आहे. 2024 JPL सीझन 3 चा मानकरी ठरलाय रोहन कुंजबिहारी पाटील यांचा संघ विहाना सुपर किंग. चॅम्पियन टीम वन अँड ओनली विहाना सुपर किंग. जोरदार टाळ्या या संघाकरता. कुणाल पाटील कॅप्टन. काय कॅप्टन सिप राहिले. अप्रतिम.